नमस्कार मित्रांनो, मी शुभम साळुंखे. हा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचं एकच महत्त्वाचं कारण आहे की मी जे माझी कोडिंग लाईफ चालू करताना बिगिनर असताना मला कोणी सांगितलं नाही की कुठून सुरुवात करायची, कशी करायची, कोणता प्लॅटफॉर्म यूज करायचा, कोणत्या लँग्वेजेस यूज करायच्या, ह्या सगळ्या गोष्टी आपण हळूहळू डिस्कस करणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी आता पहिल्यांदाच यूट्यूबवरती असं बघतोय की कोणीतरी मराठीमध्ये आपल्या भाषेमध्ये कोणीतरी एक्सप्लेन करते. कधी पण आपण कोणती पण नवीन गोष्ट शिकायला गेलो ना तर ते आपल्या भाषेमध्ये जर असेल तर आपण ती गोष्ट लगेच ग्रॅब करू शकतो, लगेच शिकून घेऊ शकतो. तसंच आता मेन महत्त्वाचा पॉईंट हा आहे की मी हा कोडशिप प्लॅटफॉर्म वापरून माझं काही एम एन सी कंपनीचे इंटरव्ह्यू क्रॅक केले होते. पहिली गोष्ट म्हणजे मी आता चालू आहे काही MNC कंपनीमध्ये चांगल्या पोझिशनला आहे. आणि या कोडशिप प्लॅटफॉर्मचा यूज करून आपण आपले लॉजिकल थिंकिंग जे आहे ते पूर्णपणे चेंज करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा याचा यूज जर कुठे होत असेल तर ते रिझ्युमीमध्ये टाकण्यासाठी. इथं बघू शकता तुम्ही, इथं बॅजेस म्हणून आहेत. इथं जर तुम्ही तुमची डेली स्ट्रिक जर ठेवली तर तुम्ही 25 दिवस ठेवली तर तुम्हाला ब्रॉन्झ भेटतं. नंतर 500 जर तुम्ही 25 कोड सॉल्व्ह केले तर तुम्हाला ब्रॉन्झ भेटेल. नंतर तुम्ही इथं 500 कोडपैकी 500 जर सोडवले तर तुम्हाला सिल्वर भेटून जाईल. आता मी इथं तुम्ही बघू शकता फक्त 305 एवढेच कोड सॉल्व्ह केलेत आणि मी आता चालवला TCSचा इंटरव्ह्यू क्रॅक केला होता. हे काय कोडिंग म्हणजे काय खूप अवघड नाही, फक्त आपल्याला त्या एका एक्झॅक्टली राईट वेनं जर गेलो आपण त्या वेने जर आपण थिंकिंग केली तर कोडिंग खूप सोपे आहे. आणि हे जे प्लॅटफॉर्म आहे ना बिगिनर लेवलसाठी एकदम भारी आहे. आता आपण याचं काही कोड बघूया. जसं की आता इथं आपण लॉग इन वगैरे केलं, साईनअप केलं, त्याच्यानंतर साइन इन केलं. इथं प्रॅक्टिसवरती यायचं. प्रॅक्टिसवरती आल्यानंतर हे तुम्हाला दिसेल ओल्ड प्रॅक्टिस पेज, याच्यावरती क्लिक करायचं. मग याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की हे असे कोड आहेत, हे भरपूर कोड आहेत. टोटल मला वाटते बहुतेक मे बी 5000 प्लस कोड आहेत याच्यामध्ये. मग याच्यामध्ये अशा इथं प्रॉब्लेम डिफिकल्टी रेटिंग याच्यामध्ये आपण बघू शकतो. इथं 0 ते 1000 जर तुमचं डिफिकल्टी रेटिंग म्हणजे इथं दिसते ना डिफिकल्टी 120, 125, 135, 156. जर 0 to 1000 असेल तर डिफिकल्टी रेटिंग असेल तर ते बिगिनर लेवलचे कोड आहेत. मग ह्या बिगिनर लेवलमध्ये वेगवेगळ्या टॉपिकवर तुम्ही घेऊ शकता. बेसिक प्रोग्रॅमिंग, अरेज, स्ट्रिंग, बेसिक मॅथ, असे वेगवेगळे कन्सेप्ट आहेत. याच्यावरती तुम्हाला जो आवडेल. स्टार्टिंगला तर तुम्ही फक्त बेसिक प्रोग्रॅमिंगच करायचं, जेणेकरून तुमचं लॉजिक हळूहळू बिल्ड होईल. जसं जसं कॉन्फिडन्स यायला चालू होईल तसं तसं तुम्ही डिफिकल्ट लेवलचे कोड पण सॉल्व्ह करू शकता. तर आता इथं बघू शकता आपण, मी केले इथं फिल्टर लावलाय 0 ते 1000 बिगिनर लेवलचं कोडिंगचं डिफिकल्टी ठेवली आणि बेसिक प्रोग्रॅमिंग. तर याच्यामध्ये जसं एक्झॅक्टली इंटरव्ह्यूसाठी केले जाते, टेस्ट कंडक्ट केले जातात, त्याचा जसा सेम पॅटर्न असतो ना तसे सेम पॅटर्नमध्ये येत आहेत हे कोड असतात. इथं बघा, इथं त्याचं शेप आणि पॅरोल, याचं कोडिंगचं टायटल दिलं आहे, याचं डिफिकल्टी रेटिंग तुम्हाला सांगितलेलं तसं. याचे डिफिकल्टी रेटिंग आहे 242. आणि नंतर याच्यामध्ये हे जे आहे ते कोडचं एक्सप्लेनेशन असते. त्याच्यानंतर हा इनपुट फॉर्मॅट म्हणजे युजरनी कोड ज्यावेळेस आपण लॉजिक राईट करू, कोडचं लॉजिक एखाद्या वेळेस आपण ज्यावेळेस लिहू त्यावेळेस त्याचा इनपुट फॉर्मॅट कसा असला पाहिजे, त्याचा आउटपुट फॉर्मॅट कसा असला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी इथं मेन्शन केलेल्या असतात. त्याच्यानंतर हे बघा, ते जर नाही समजलं तर सरळ हे बघायचं, हे सॅम्पल टेस्ट केसेस. आणि ज्यावेळेस आपण एखाद्या कंपनीची कोडिंगची टेस्ट देतो त्यावेळेस टेस्ट केसेस असते त्या मोस्टली. आता TCSसाठी तरी मे बी 60 टेस्ट केसेस होत्या प्रत्येक कोडला. तसेच त्याच फॉर्मॅटमध्ये हे आहे सॅम्पल टेस्ट केस 1. जर मी इनपुट 5 घेतलं तर त्याचं आउटपुट नो आलं पाहिजे, जर 12 घेतलं तर येस आलं पाहिजे. हे हळूहळू गोष्टी तुम्हाला सगळ्या समजून जातील. त्याच्यानंतर हा जो कंपाईल टाईम आहे याचा किती असला पाहिजे, 1 सेकंद असला पाहिजे. मेमोरी लिमिट, सोर्स लिमिट, हे सगळ्या गोष्टी नंतरच्या आहेत. पण चालवलं तुम्हाला एवढं समजलं पाहिजे की इनपुट कसं घ्यायचं, आउटपुट कसं आलं पाहिजे, ह्या गोष्टी तुम्ही ॲनालाइज केल्या पाहिजेत. जसं जसं तुम्ही हळूहळू गोष्टी ॲनालाइज कराल, स्वतः हँड्स ऑन कराल, त्यावेळेस तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजून जातील. आपण हळूहळू या सगळ्या गोष्टी शिकणारच आहोत, पण तुम्ही पण ट्राय केलं पाहिजे नवीन नवीन गोष्टी शिकण्याच्या, नवीन नवीन समजून काही कन्सेप्ट समजून घेण्याच्या. त्याच्यानंतर इथं स्टेटमेंट दिले, त्याच्यानंतर इथे हिंट्स वगैरे असतात. इथं ह्याला प्रो लागते, ह्याची काय गरज नाही. आतापर्यंत कोणी सबमिशन केलंय, जर एखादा कोड नाही समजला तर तुम्ही इथे त्याचं सबमिशन बघू शकता, त्याचं सोल्युशन आहे.
सोल्युशनसाठी पण मी आत्ता 305 कोड सोडवलेत. जर तुम्ही बिगिनर लेवलला आत्ताच जर जस्ट लॉग इन केलं असेल तर तुम्हाला दिसून जाईल. तुम्हाला जर कोणती हेल्प वगैरे पाहिजे असेल तर ते पण भेटून जाते इथं. तर अशा प्रकारे हे कोडशिप हे बिगिनरसाठी एक नंबर प्लॅटफॉर्म आहे. याच्यामध्ये काही डाऊट नाही, कारण मी स्वतः यूज केलेला आहे. मी काय याची ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे करत नाही, पण याची कोडची लेवल, थिंकिंग कॅपॅसिटी पूर्णपणे चेंज होऊन जातं. तर मी स्वतः आता प्रत्येक म्हणजे आता जसं इथं पाहिलं आपण, आता हे बिगिनर लेवल आहे. आपण प्रत्येक कोड सॉल्व्ह करत जाणार आहे. प्रत्येक कोड आपण एक 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 तुमच्यासाठी सॉल्व्ह करणार आहे. फक्त तुमचा प्रतिसाद असला पाहिजे. फक्त तुम्ही स्वतःहून पण ट्राय करायचं आणि इथं पण बघायचं एकदा, आणि तुम्ही स्वतःहून ट्राय करायचं. समजा आता मी इथं ओपन केलेलं आहे. हा कोड आहे. तर याच्यामध्ये बघू आपण. हा एक सॅम्पल म्हणून आपण घेऊया. चेक मस्ट स्पेंड ॲट लिस्ट 7 days इन प्रिझन टू बी रिलीज्ड ऑन पॅरोल. असं काही दिलेलं असते आपल्याला की हे एक्सप्लेनेशन दिले कोडचं, आणि त्याच्यामध्ये इनपुट फॉर्मॅट, आउटपुट फॉर्मॅट हे थोडं हे आपण नवीन सिरीजमध्ये चालू करू. हे एकदम इझी आहे. तर आजच्यासाठी एवढंच बस मित्रांनो. तर कोडिंग ही सगळ्यात सोपं आहे, आणि त्यातल्या त्यात आपल्या भाषेमध्ये शिकायचं. आपल्या भाषेमध्ये जेवढं शिकाल तेवढं लवकर शिकणार तुम्ही. थँक्यू.